नमस्कार, मी नंदू परदेशी. जी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी सादर करणार असलेल्या कथेचं नाव आहे पडदा. प्रकाशक आहेत पॉप्युलर प्रकाशन. सादर करीत आहे पडदा भाग 1. प्रिन्सिपॉल ठकारनी चष्मा काढला. अंगठा आणि मधले बोट यांनी डोळे दाबत हातातील इंग्रजी मासिक टेबलावर टाकलं. स्लीपर पायात चढवत ते उठले आणि खिडकीपाशी येऊन उभे राहिले. पण तिथे येताच नासल्या शेवाळी पाण्याप्रमाणे दिसणाऱ्या मळक्या हिरवट रंगाच्या पडद्याकडे त्यांचं लक्ष गेलं आणि एखाद्या मूक जखमेला नकळत स्पर्श व्हावा त्याप्रमाणे त्यांचं मन वेदनेने दचकलं. आजूबाजूची खोली त्यांनी एखाद्या चित्राप्रमाणे सजवली होती. आयुष्याच्या प्रवासात त्यांच्या काव्यलोलूप तरल मनावर आलेले कोमल तरंग त्यांनी या ना त्या वस्तूच्या रूपाने मूर्त केले होते. ती खोली त्यांच्या जीवनाची मधुर स्मृती होती. समोरील भिंतीवर शुभ्र संगमरवरी दगडाचे लहान लहान तुकडे शिसवीच्या लाकडात बसवून केलेले कापरी बेटाचं निसर्गदृश्य होतं. ते त्यांनी खुद्द कापरीलाच विकत घेतलं होतं. त्या लहानशा चौकटीत सुरेल रेशमी रेषांचं धुंद स्वप्न गोठवून ठेवलं होतं. त्या चित्राभोवती डोळे निवणाऱ्या निळ्या समुद्राच्या आठवणींचा जरतारी शेला. कापरी बेटच मुळी निळ्या मखमली समुद्रावरील एखाद्या चमकीप्रमाणे होतं. डाव्या बाजूला डेगाचं बेभान होऊन नाचत असलेल्या नर्तिकेचं चित्र होतं. रंगसंगतीच्या लाटांवर फेसाळलेलं यौवन. त्याच्या बरोबर समोर होकुसायच्या लाटा या चित्राची प्रतिकृती. अजस्त्र नागाच्या फणीप्रमाणे विशाल उन्मत्त लाट झेप टाकण्यापूर्वी क्षणभर गर्वाने स्थिरावलेली. तिच्या छायेत असहाय्य वाटणारी एवढीशी ठिपक्यांसारखी माणसं. त्या चित्राच्या साधेपणातील घरंदाज श्रीमंती, वळत वळत जाणाऱ्या जिवंत धारदार रेषेतील सामर्थ्य विलक्षण उत्कट होतं. एका कोपऱ्यात किंचित लालसर दगडाची शोभेची शेगडी होती आणि तिच्यावर दोन्ही भिंतींवर अर्धवर्तुळाकार पसरलेली छोटीशी लायब्ररी होती. त्या कपाटावर ग्रीसमधील एका छोट्या खेड्यात घेतलेली बास्केट घेतलेल्या एका खेडवळ मुलीची भाजक्या मातीची प्रतिमा उभी होती. एक गुडघा दुमडून जमिनीवर, दुसरा गुडघा उभा त्यावर हनुवटी टेकलेली. बास्केटमध्ये फळं आहेत आणि डोळ्यात विलक्षण आर्तता. काय हवं माहीत नाही, पण काहीतरी हवं आहे अशी तृष्णा. सारी खोली म्हणजे शुभ्र फुलांनी मोहरलेलं चेरीचं झाड होतं. जपानमध्ये पाहिलेली पांढऱ्या फुलांच्या कारंजाप्रमाणे दिसणारी ती झाडं चित्रांच्या छोट्या छत्र्या घेऊन डौलाने त्यामधून तरंगत जाणाऱ्या जपानी स्त्रिया यांच्या आकृती त्यांच्या मनावर कशिद्याप्रमाणे रेखाटल्या गेल्या होत्या. पण तो शेवाळी पडदा मात्र एखाद्या व्रणाप्रमाणे वाटत होता. 3 खिडक्यांना 3 व्रण सडत चाललेल्या जखमेप्रमाणे. ते वाऱ्याने फडफडले म्हणजे साकळलेलं रक्त वेदनेने ठसठसल्याप्रमाणे वाटे. दुकानात ते कापड घेताना त्यांनी आपल्या बायकोला शांतपणे स्पष्टपणे सांगितलं होतं की त्या कापडामुळे खोलीतील वातावरणावर मोठमोठे ओरखडे उठतील. रंगसंगती ही एखाद्या गीताप्रमाणे आहे. एका बेसूर रंगाने सारे रंग कोसळून मृत होतात ही गोष्ट या लोकांना समजणार तरी कधी. एखाद्या प्याल्यात लाल माधुरीचे उंची मद्य ठेवावे त्याप्रमाणे ती खोली. तिच्यातील भावजीवनाचा तरल गंध. पण एखाद्या गोष्टीचा आग्रह करून लोकांना पटवून द्यावी एवढा लोकांविषयी आदर त्यांना कधीच वाटला नव्हता. एखाद्या जाणत्या माणसाने असल्या घाणेरड्या सडलेल्या प्रेताप्रमाणे दिसणाऱ्या रंगाचं कापड निवडून द्यावं याची त्यांना विलक्षण शरम वाटली होती.
आणि कोणीतरी एकदम अंगावर घाण टाकावी त्याप्रमाणे अंग आखडून त्यांचं मन मूक झालं होतं. आमचं तुम्हाला काहीच पसंत पडत नाही हेच खरं. कापड विकत घेतल्यानंतर त्यांची पत्नी आत्तापर्यंतच्या अनुभवानी चिंबलेल्या आवाजात म्हणाली. आणि एका दृष्टीने हे खरंही होतं. आत्तापर्यंतच्या 20 वर्षात तिच्या आवडीसाठी किंवा तिला खुश करण्यासाठी त्यांनी काहीही केलं नव्हतं. त्यांनी स्वतःच्या साऱ्या सुटांचा रंग सूर्याच्या बदलत्या आकाशात 10 वेळा तपासूनच पसंत करण्याची पद्धत ठेवली होती. तिने त्यांच्याकरता 1-2 टाय आवडीने घेतले होते. त्यातील एकाची 10वी रेघ फारच जाड म्हणून आणि दुसऱ्याचा रंग मांजर ओकल्याप्रमाणे होता म्हणून त्यांनी ते दोन्ही टाय ड्रायव्हरला देऊन टाकले. इतकंच नव्हे तर खोलीतील रंगसंगतीशी जुळेल असं पातळ असेल तरच तिला त्या खोलीत बसता येत असे. बागेविषयी तेच. ओल्या चिंब आठवणी जाग्या करून गत आयुष्यावर जांभळसर मोहिनी टाकणारा 1000 डोळ्यांचा रातराणीचा सुगंध तिला हवा होता. पण त्यांनी टपोरा, उन्मत्त वाटणारा, पायाखाली तुडवलेल्या रानफुलाप्रमाणे गेल्या आठवणींकडे तुच्छतेने पाहणारा धुंद मॅग्नोलिया लावला होता. जीवनाचा प्रत्येक थेंब जिभेवर तरळत ठेवून चाखल्याखेरीज कधी स्वीकारून त्यांनी पुढे पाठवला नाही. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला डोळा होता, पण त्या डोळ्यात त्यांच्याच प्रतिबिंबाचं लेणं कोरलेलं होतं. तिच्या व्यवहारी वृक्ष कांबळ्याप्रमाणे खरखरीत मनाविषयी त्यांना अत्यंत तीव्र पण मूक तिरस्कार होता. लायब्ररीला तर ते तिला स्पर्शही करून देत नसत. थॉम्सन, प्लेकर, बर्टन, गॉटिये, लिओपारी, ग्रीक अँथॉलॉजी, चिनी कविता या साऱ्या पुस्तकांना काही विशिष्ट जागा होत्या. त्या ठिकाणीच त्यांचं जग मूर्तीच्या डोळ्यातील माणकाप्रमाणे ज्वलंत तळपत असे. थॉम्सन कवीच्या बाजूला फ्लेकर कवीचे हसन नाटकच हवे. आर्त विवल मन पौर्वात्य जीवनाच्या कल्पनेशेजारी धुंद रगेल बेबंद लकेरीच्या बाजूलाच सारखे तळमळते आहे. या विरोधातच जीवनाची कलात्मक संगती आहे. सारी गात्र मोहरून टाकणारे शारीर वासनांनी फेसाळलेले उष्ण झालेले संगीत आणि आसुडाच्या आघातांनी उडणाऱ्या रक्ताचे ओले किरण, मनाभोवती घिरट्या घालणारी आठवणींची शुभ्र कबुतरं आणि जीवनाला आठवणीचा एकही कंगोरा नाही अशा तऱ्हेने नागिणीप्रमाणे अंग वळवत जाणारी अग्निदेहाची स्मृतिहीन ओठांची नर्तकी. जगड्व्याळ दुःखाकडे स्थिर नजरेने पाहणारी बुद्धाची शांत प्रसन्न दृष्टी आणि जिवंत शरीरातून तोडून काढलेल्या रसरशीत मांसखंडाचा ओला लालभडक रंग, स्मशानातील थडग्यावरील क्रूसांच्या छायेत क्षणाचा स्वर्ग उपभोगणारी कोतरड्यांची जोडी, ही सारी त्याच अनुभवात आली पाहिजेत. कारण एकाशिवाय दुसऱ्याला काही अर्थच नाही. थॉम्सनच्या शेजारीच फ्लेकर आणि बर्टन पाहिजेत. शिवाय त्या पुस्तकांच्या कातडी बांधणीमध्ये सुद्धा असाच विरोध होता. थॉम्सन करड्या रंगाचा तर फ्लेकर काळसर लाल रंगाचा. बर्टनच्या पुस्तकाला पिवळसर हिरवा रंग होता. सारी एकत्र असताना मोरपिसावर लाल रंग टाकावा त्याप्रमाणे वाटेल. आयुष्य झाकळून टाकणाऱ्या गहिऱ्या नैराश्याच्या बाजूला उष्ण रक्तमांसाच्या वासनांच्या काव्य ओळी, मोरपिसावर लाल रंग, शुभ्र वक्षस्थळावर निळ्या सुरीची लाल जखम, स्पेनमध्ये पाहिलेल्या बैलांच्या युद्धामधील काळ्या बैला शेजारील वाळूत पडलेले कुडचाभर काळं रक्त, फ्रेंच हॉटेलमध्ये गाणाऱ्या मुलीने शुभ्र उरोजानी तटाटलेल्या साठींच्या झग्यावर लावलेलं टपोरी काळसर लाल कार्नेशन फूल. हो, थॉम्सन शेजारीच फ्लेकर बर्टन पाहिजेत.
एकदा एकदा चुकून तिनं त्या पुस्तकांची जागा बदलली. त्यांनी त्या दिवशी चहाही घेतला नाही. त्यांना तिचा राग आला नाही, पण डोळे मिटून पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लाप्रमाणे वाटणाऱ्या तिच्या मूढ मनाविषयी मात्र त्यांना फार कीव वाटली. हिला सारं समजावून सांगायचं तरी कसं? आयुष्याला एखाद्या लिलीच्या फुलाची सुबक रेखीवता पाहिजे. एखाद्या विशाल हिऱ्यात ज्योतीचं प्रतिबिंब असावं, त्याप्रमाणे अनुभवाला कोरीव जिवंत आकार हवा. भावनांचा वेढा गुंतवणा असण्यापेक्षा स्वप्नमय गोफ हवा. माणसं काय ते अनुभव स्वीकारण्यासाठी त्यांना जतन केलेल्या, निर्माण केलेली क्षुद्र मातीमोल यंत्र आहेत ती नुसती. पण हे तिला समजावून कसं सांगणार? ती पुस्तकं हलवल्याने त्याची मोहिनी शतशः फुटली. हे हिरवट पडदे त्या खोलीतील मुग्ध कोमल सौंदर्यावर अत्याचार आहेत. फारच क्रूर जखम आहे, बाळपेक्षाही क्रूर. त्यांचा मुलगा बाळ हा त्यांच्या मनावरचा व्रण होता. गेल्या 15 वर्षात त्याच्या नावाचा त्यांनी उच्चारही केला नव्हता. त्याच्याकडून त्याच्या आईला दर महिन्याला पत्र येत. उत्साहाने डवरलेल्या मोठ्या डोळ्यांच्या आपल्या 2 मुलांचे फोटो त्यांनी घरी पाठवले होते. सुनबाई तर दर संक्रांतीला काटा न काटा मोजून घ्यावा असा सुरेख नितळ हलवा गुलाबाची फुले वर भरलेल्या रेशमी पिशव्यांतून पाठवत असे. पण त्यांनी मात्र त्या फोटोकडे नजर टाकली नाही की हलव्याचा दाणा तोंडात टाकला नाही. त्यांच्या वाटणीला बाळ मेला होता, आणि बाळच जिथे मेला तिथे त्याला बायका पोरं कोण असणार? बाळनी ज्यावेळी त्यांना त्याच खोलीत घाणेरडा शर्ट, भडक काळ्या रंगाची कॉर्डुरॉय पॅन्ट असा वेश परिधान करून आपण कॉलेज सोडणार आणि मुंबईला जाणार असं सांगितलं, त्याच वेळी त्यांच्या आयुष्यातनं बाळ निघून गेला होता. पण त्याचं पत्र घरी आलं की त्यांचा किंचित फिकट चेहरा मनस्तापाने कुस्करल्यासारखा होत असे, आणि तासनतास खाली मान घालून ते खुर्चीत बसून राहत. बाळ हा त्यांच्या आयुष्यावरील कधीही न पुसला जाणारा डाग होता. पडदा भाग 1 समाप्त. धन्यवाद.